त्याची जे काही कारवाई आहे दादांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडं आत्ता माध्यमाच्या ह्याच्यातनं मिळालेलं आहे, मी तुला जे काही हे याच्यामध्ये करायचं आहे ते तुला सांगतो। आता नेमकं काय झालंय, आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे नगरपालिका आणि नगर परिषदच्या अर्जाचा। ते अर्ज जर वेळ संपली तर उमेदवारांची व्हॅलिडिटीचा प्रश्न असतो, त्याच्यामुळे ह्या 2 दिवस झाल्यानंतर अजितदादा त्याच्या बाबतीत काय करणार आहेत किंवा काय आहे त्या गोष्टी आम्हाला सांगतील। 2 दिवसात अजितदादा कळवतो म्हणले? नाही, कळवतो म्हणलं नाही, मी बघतो आणि मी करतो। काही गोष्टी आहेत की मी ते तुम्हाला तुमच्या समोर अंतर्गत पक्षाच्या गोष्टी नाही सांगू शकत, परंतु अजितदादांपर्यंत कानावर घातली की आमची काय चूक झाली की जेणेकरून आम्हाला फेअर निवडमध्ये स्थान देण्यात आलं नाही, एवढी माझी मागणी, एवढं माझं म्हणणं मी दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे। आता पत्रात जे मेन्शन केले ना त्यात तुम्ही असं सांगितलं की कोणतं विधान आहे ज्यांच्यामुळे मी अपमान केला असं वाटतं, त्याबाबत पण हा खुलासा होत नाही तरी पक्ष परत तुम्हाला विचारू शकतो ना याबाबत? नाही, ते काय पक्ष विचारू शकतो, शेवटी कायद्याने विचारणार आहे ना। मी ज्या वक्तव्यावर तुम्ही मला खुलासा मागताय ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही, एवढाच विषय। त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका। त्या काळात ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही मागायच्या आहेत तेही मला मागताना कायदेशीर मागणार, मीही त्यांना देताना कायदेशीर उत्तर देणार। तुम्हाला असं वाटतं का प्रवक्ते पदावर चांगलं काम करत होतं मात्र रुपाली चाकणकरांवर जी टीका केली त्याच्यामुळे तुमचं प्रवक्तेपद गेलंय? मला तुर्तास एवढंच सांगायचंय की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली ताईवर जे काही करण्यात आत्ता आलेलं आहे त्याच्या घडामोडी 7 ते 8 महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या। आणि ठीक आहे, तो सगळा लेखाजोखा, त्या सगळ्या कुरगुड्या, त्याचे सगळे विथ पुराव्यासह मी अजितदादांसमोर ठेवील। 8 महिन्यापासून तुम्हाला आता दुसऱ्या पक्षाकडनं पण ऑफर आल्यात, महानगरपालिका अगदी तोंडावर आहे निवडणुका, ठाकरे गटाकडून सुषमा अंधारेंनी तुम्हाला विचारणा केल्या, शिंदेकडनं विचारणा झाल्या, काय हे सगळं आहे आणि अजून कुठल्या पक्षाकडनं विचारणा झाल्या, कारण तुमचा निर्णय काय? या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या राजकारणातल्या कुरगुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या राजकारणामधले काही पक्ष, काही नेते हे खरंच चांगले आहेत, कारण का काम करणाऱ्या कार्यकर्तीला, लोकप्रतिनिधीला, आज माझ्यासारख्या महिलेला, कार्यकर्ती भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, भाजप आहे, म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत काही नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात, याचा मला प्रत्यय आला। परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही। मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे, माजी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आहे। त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही ज्यांना आमचं काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही। विचारणा झालेली आहे, शिंदे सांगितलं ना, तिन्ही पक्ष सांगितले ना, भाजप, जे काही माझे बंधू आहेत तिथं त्यांची ती विचारणा आहे। चाकणकर यांच्यावर बोलणं आता तुम्ही थांबवणार? मी चाकणकरांवर बोलतच नव्हते, मी राज्य महिला आयोगाचा जो काही त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं होतं, जो महाराष्ट्राच्या जनतेचा रोष होता तो रोष बोलला होता। माझं चाकणकरांशी बांधाला बांध नाही आणि सगळ्यात महत्वाचं, मी निवडणुका लढवणारी कार्यकर्ता आहे, लढाई करून जिंकणारी कार्यकर्ता आहे। त्यामुळे चाकणकर हा विषय माझ्या राजकारणामध्ये कधीच नव्हता। जे काही माझी पक्षाशी वक्तव्य होती ती फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी आमच्यासाठी होती, कोणाची रेष पुसण्यासाठी नव्हती।